तर बरेच मित्र म्हणतात की माझी बायको एक्सपेरिमेंट करत नाही, तिला बेडमध्ये वेगळं काही करायचं नसतं आणि ते वैतागलेले असतात. तर मला ह्याचा संबंध कुठेतरी त्या संस्कार आणि ते कंडिशनिंग वाटतं. कारण तुम्ही जर लग्नापर्यंत म्हणजे काही त्याची 20-22 वर्ष समजा असतील आयुष्यातली, कायम तिला तुम्ही नकारात्मक ठेवलंय, कायम दाबून ठेवलंय आणि कायम तुम्ही तिला शिकवलंय की काही करायचं नाही त्या लैंगिकतेसोबत, ती लपवून ठेवायची आणि अचानक ती लग्नानंतर म्हणजे बिछाण्यात जाऊन रंभा अप्सरा होईल असं काहीतरी आपण नाहीच करू शकत. बरोबर. तर मला असं वाटतं की जर बाकीच्या क्षेत्रात तिला फुलू दिलं, उमलू दिलं, तिला एक्सप्लोअर करू दिलं, तिला व्यक्त व्हायला स्पेस दिली, कारण शेवटी लैंगिक जीवन हे असं काही वेगळं नाहीये, ते आपल्या आयुष्याशी निगडीत आहे ना यार. म्हणजे आपलं शरीर आणि आपली जी व्यक्तिमत्व आहे तर त्याचा एक महत्वाचा भाग आहे. तुम्ही जर बाकी व्यक्तिमत्व तिचं दाबून टाकलं, तिला उमलूच दिलं नाही, तर त्याचा परिणाम ऑब्व्हियसली त्या लैंगिक जीवनावर होणारच आहे. त्याच्यामुळे तिला जर 100% छान विकसित होऊ दिलं, व्यक्त होऊ दिलं, तर ती लैंगिक जीवनात पण नक्कीच व्यक्त होईल.